अक्कलकोट गावामध्ये त्या दिवशी आनंदाचा दिवस होता. त्यामुळे काही भक्तांनी स्वामींसाठी आणि लोकांसाठी जेवण तयार केलं होतं. लोक जेवण करत होते, सगळं नीट चाललं होतं. पण अचानक लोकांची खूप मोठी गर्दी जमली. त्यामुळे भक्तांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. एवढे थोडे अन्न इतक्या साऱ्या लोकांना पुरेल काय? आता काय करायचं? त्यामुळे प्रत्येकजण घाबरला होता. कारण त्यांनी अन्न थोडंच शिजवलं होतं. पण अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराज पूर्णपणे शांत होते. ते एका ठिकाणी बसून सर्व परिस्थिती पाहत होते. त्यांनी भक्तांना एवढंच सांगितलं की तुम्ही अन्न वाढत राहा, चिंता करू नका, मी आहे. आणि मग भक्तांनी सर्व लोकांना जेवण वाढलं. लोक जेवत होते, अन्न सर्वांना पुरत होतं आणि काय सगळेच लोक जेवून निघाले. जे घडलं होतं ते आश्चर्यचकित करणारं होतं. हे पाहून सगळेच थक्क झाले. कारण जेवढं अन्न बनवलं होतं त्या अन्नामध्ये थोडेच लोक जेवू शकत होते. परंतु इथे तर आलेले सर्वच लोक जेवून निघाले. सर्व लोक स्वामी समर्थ महाराजांकडे गेले आणि त्यांच्या पाया पडू लागले. कारण त्यांना माहीत झालं होतं की हा सगळा स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार आहे. या कथेवरून लक्षात येतं की जिथे श्रद्धा असते तिथे काहीच अशक्य नसतं. स्वामी समर्थ महाराजांनी दाखवून दिलं, देवावर विश्वास ठेवा, तो कधीच कमी पडू देणार नाही. तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.